नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मम्मा विथ वीरा अँड विहान. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. खूप नर्वस आहे आणि एक्सायटेड पण आहे. मी एक मम्मा आहे आणि ही आमची छोटीशी दुनिया आहे. तीच मी आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये असणार आहे डेली रुटीन, बेबी केअर आणि घरातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी मी आपल्या या चॅनलवर दाखवणार आहे. आई झाल्यानंतर आयुष्य हे खूप बदलतं. मग माझ्यासारख्या अशाच सगळ्या मम्मांना एकटं वाटू नये म्हणून हा छोटासा प्रयत्न. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बरं, मी व्हिडिओ बनवायला सुरुवात तर केलेली आहे, पण आता लोकांचं काय, लोक काय बोलतील याचा मी विचार खूप करत होती. पण आता मी तो विचार नाही करणार आहे, कारण लोकांचं काय, लोकही फक्त बोलायलाच असतात. आपण आपलं काम करत राहायचं आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहायचे, डेली अपलोड करायचे चॅनलवर. कन्सिस्टन्सी जर ठेवली तर नक्कीच एक दिवस यश मिळेल, याची मला गॅरंटी आहे. तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा नवीन मम्मा असाल आणि तुम्हालाही नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करू शकता. कारण की घरातली कामं, बेबीचं रुटीन या गोष्टी दाखवण्यासाठी खूप आहेत आणि आपण त्या दाखवू शकतो. मम्माचा जो स्ट्रगल आहे तो आपण रिअलमध्ये दाखवू शकतो, की मम्मा काय काय गोष्टी फेस करते किंवा तिला घरामध्ये किती कामं असतात. या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमधून दाखवू शकतो. त्याच्यामुळे कोणाला तरी फायदा होईल, कोणाला तरी इन्स्पिरेशन भेटेल आणि समोरची दुसरी मम्माही आपलं बघून नवीन चॅनल सुरू करेल. याच्यासारखा दुसरा आनंद नाही आहे. चला तर मग आजचं रुटीन शेअर करते मी. सकाळी उठून बाळाचं आवरल्यानंतर बाळाला झोपवलं आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे कामं उरकून घेतले. मग त्याच्यामध्ये माझं आवरणं असेल किंवा बाळाचे कपडे धुणे असतील, त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि बाळ झोपून गेलं. बाळ झोपलं की मी पण थोडासा आराम करून घेते, कारण की रात्रीचं बाळ खूप सारं जागवत असतं. त्याच्यामुळे रात्रीची काही झोप होत नाही. त्याच्यामुळे मग दुपारी जे काही झोपता येईल तेवढं झोपून घेते, आराम करून घेते. कारण की मी जर आराम नाही केला, मीच जर व्यवस्थित नाही राहिली तर माझ्या बाळाला कोण बघणार. सो हे सगळं करून घेते. मग त्याच्यानंतर उठले आणि बाळाचे कपडे सुकले होते ते काढून घेतले, आवरलं, बाळाचा सगळा बेडरूम व्यवस्थित करून घेतला. त्याच्यानंतर कॉफी घेतली. 4-5 वाजले की कॉफी प्यायची खूप इच्छा होते. मग कॉफी घेतली. त्याच्यानंतर झाली संध्याकाळी मग जेवणाची तयारी. जेवण करायच्या आधी सगळं किचन आवरून घेतलं. किचनमध्ये खूप पसारा पडला होता. बाळ झोपल्यानंतरच वेळ भेटतो कामं करायला. जोपर्यंत बाळ झोपलेलं असतं तोपर्यंत सगळी कामं करून घेते. एकदा का बाळ उठलं तर मग पुन्हा बाळाला घेऊन बसावं लागतं. बाळ नंतर काही करू देत नाही. मग नंतर बेबीला घेतलं. आणि तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पण जर हा माझा फॅमिली कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. कारण आपण नवीन आहोत, आपणच एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, तर आपलं चॅनल ग्रो होईल. थँक्यू सो मच. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.